काल आपण पाहिलं, बाड्या आणि पांडू समोर उभा होता. तो काळा कभिन्न माणूस. पण तो कोण होता? आज त्याच रहस्याचा पुढचा भाग. भाग 2. टकमकची सावली. पांडू आणि बाड्या जीवाच्या आकांतानं धावत होते. शेळ्या मेंढ्या तिथेच सोडून धडपडत, घाबरत ते थेट वाड्यात येऊन पोचले. सखाराम, सखाराम! त्यांचा आरडाओरडा ऐकून संपूर्ण गाव जमा झालं. भीतीचं सावट. घडलेली हकीकत ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. जंगलातील जनावरांचा हल्ला आणि आता तो अज्ञात माणूस. सखाराम आणि गावकरी ठरवतात ही गोष्ट आता थेट रायगडावर सांगायचीच. त्या रात्री झोपताना बाऱ्या आई अंबिकेला सगळं सांगत होता आणि अचानक त्याला आठवलं, आई, आपण पडलो तिथे. एक माणूस उभा होता. काळा कभिन्न, हातात काठी. हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. तो कोण असू शकतो? निर्जन टकमक दरीखाली कोण माणूस येणार? सखाराम म्हणाला, कदाचित एखादा गुराखी असेल, पण त्याच्या आवाजातही खात्री नव्हती. सकाळची तयारी. कोंबऱ्याची बांग, पहाटेचं धुके आणि रायगडाचा सुंदर नजारा. सखारामच्या घरात लगबग सुरू झाली. राधिका आणि अंबिका स्वयंपाक करत होत्या आणि सखाराम जनावरांची काळजी घेत होता. कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या सगळ्यांना खाऊ घालून तो तयार झाला. प्रवासाची सुरुवात. त्याचे जिवलग साथी मल्हारी, सर्जा आणि नारायण घोंगडं, भाकरी आणि कुऱ्हाड घेऊन तयार. सखारामने कपाळाला भंडारा लावला आणि सगळ्यांच्या कपाळीही. चल, वेळ झाली. रायगडकडे वाटचाल. रिमझिम पाऊस, चिखलाने भरलेली वाट, डोक्यावर गोंचे, सोबत एक घोडा आणि मनात एक अनामिक भीती. सखारामने एकदा टकमक टोकाकडे पाहिलं आणि त्याला आठवलं महाराजांचा राज्याभिषेक. भूतकाळाची आठवण. त्या दिवशी रायगडावर सोन्याचा वर्षाव होत होता. महाराज स्वतः रयतेला सोनं वाटत होते आणि सखाराम पहिल्यांदाच त्यांना पाहत होता. महाराष्ट्राचा महादेव. पुन्हा वर्तमानात. 2 प्रहर चालून झाले. टकमक दरी जवळ आली आणि सगळ्यांच्या अंगावर शहारा आला. अचानक आकाश फाडणारी किंचाळी. सगळे वर पाहतात. टकमक टोकावरून आणखी एक देह खाली फेकला जात होता. धाड. जवळच जंगलात ते मड कोसळलं. निर्णय. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. भीती आणि कुतूहल. आणि मग सखाराम हरू आवाजात म्हणाला, गड्यानो, जाऊन पाहूया का? त्या मढात कोण होतं आणि पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग. भाग 3 लवकरच. सबस्क्राईब करा, कारण ही कथा आता अजून भयानक वळण घेणार आहे.